हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कृती वर्णेल. म्हणून आज 3 संदेश आलेले प्रभूकडनं. एक सकाळी छान होतं आर्टिकल, संतोषचं छान आवडलं, मला फार आवडलं. मस्त होता संदेश की आपण या दिवसामध्ये एकमेकाला वचनचा आधार दिला पाहिजे. कारण वचनात फार सामर्थ्य. तुम्हाला ठाऊक की आज ही मरी आत्ता जाईल अर्ध्या मिनिटात. ही आलेली मरी फक्त वचन क्लेम करा. काय करा? वचनामध्ये एवढं सामर्थ्य आहे प्रियानो, एवढं सामर्थ्य आहे की मी फार जवळून अनुभव घेतला प्रभूच्या वचनाचा. जेव्हा आपण वचन क्लेम करतो ना, हे वचन का साधं नाहीये प्रियांनो. हे लोकांना वाटते बायबल हे पवित्र शास्त्र 66 पुस्तके कपाटामध्ये डोअरमध्ये कुठंतरी ठेवले आम्ही आमच्या दप्तरामध्ये किंवा पर्समध्ये. साधं नाहीये. आज हे जे आले ते इथं लिहिलेले आणि हे जाणार कसे बी इथं लिहिलेले. आणि या जाण्यासाठी फक्त तुमच्या आमच्या मध्यस्थी प्रार्थना आहे प्रियांनो, बाकी काय नाहीये. कारण याकोब आम्हाला सांगतो धार्मिकाची प्रार्थना काम करण्यास प्रबळ असते. का आम्ही जी प्रार्थना करतो साध्या प्रार्थना नसतात प्रियांनो, वरती स्वर्ग हल्ल्या जातो. आज विचार करा, एक तुम्ही अनुमान करा की 2 एंजल जर आले या ठिकाणी, 2 एंजल्स मायकल किंवा गॅब्रियल, एका तासात ते अख्ख्या जगाला बदलून टाकतील. किती? एका तासात सगळ्यांच्या बाबतीस्मय करून टाकतील. एका तास सगळ्यांचं परिवर्तन बी करतील. ते 1 किंवा 2 तास, जास्त नाही. मग ते का हे काम करत नाही? मायकल हे काम का करत नाही? मायकल देवदूत. कारण मायकलचं काम ते नाहीये. नीट संदेश ऑब्झर्व करा. आता संदेश थोडा तुम्हाला महत्वपूर्ण आहे ना. आज डीप बायबल स्टडी तुमच्यासाठी. तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे आज? प्रभूने मायकल एंजल्सला का बनवले माहितीये? तो लढाईचा देवदूत आहे. मायकल देवदूत हा फक्त लढाई करणारा देवदूत आहे, युद्ध करणारा देवदूत आहे. आणि गॅब्रियल एंजल्स देवदूत हा फक्त मेसेज बातमी आणतो तुमच्याकडे की काय तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय केलं पाहिजे. या 2 दूतापासून संदेश चालू होतो. नीट लक्ष द्या मेसेज कडे. 2 देवदूत हे पॉवरफुल आहेत. हे स्वतः गॉडनी बनवलेत, मायकल आणि गॅब्रियल. मायकल देवदूत हा लढाई करणारा दूत आहे. कोण आहे? फायटर एंजल्स. तो लढाई करतो. त्याच्या एका तलवारच्या घावामध्ये अनेक दुष्ट आत्मे प्रियांनो जमीनदोस्त होतात. मायकल एंजल्स. ह्याचं उदाहरण म्हणजे जेव्हा सैताननी शरीर होतं मोजेसचं, तो विठ्ठलपणा करत होता. तर काय सांगतं वचन की काय म्हणलं मायकल एंजल्स, प्रभू तुला धमकाव. काय म्हणलं एंजल्स? तुला प्रभू धमकाव. म्हणून तो सैतान निघून गेला. तिथं त्या ठिकाणी सैतानला मायकल एंजल्सनी संपून बी टाकलं असतं. पण तो काय म्हणला मुखात ना, प्रभू तुला काय बोलला माहितीये? कारण प्रभूच्या नावातच सामर्थ्य. LORD हे काय सोपं नाहीये लॉर्ड म्हणून. लॉर्ड म्हणजे सर्व शक्तिमान परमेश्वर, सर्व समर्थ, सुप्रीम परमेश्वर, जो सगळ्यांचा बाप निर्माण करता, ज्याला म्हणले LORD लॉर्ड. हे प्रभू म्हणजे सर्वांचा परमेश्वर. इज अ एलोहिम गॉड. थॉमस काय म्हणला? माझा प्रभू आणि माझ्या देवा. हे 2 शब्द थॉमसने काढले होते. कारण तो अल्पविश्वासी होता. तो काय म्हणला? जोपर्यंत प्रभूच्या जखमेत हात टाकत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवू शकत नाही की प्रभूशी उठलेत मानत नाही म्हणून. आणि जेव्हा प्रभूशी ख्रिस्त समोर आले प्रिय थॉमसच्या, तर प्रभू म्हणले, थॉमस हे जखमा बघ बाबा, माझ्या ही कुशी बघ, जखम आहे, पायातली जखम बघ. विश्वास ठेव की मी पुनरुत्थान व जीवन आहे. आणि धन्य ते लोक जे न बघता विश्वास ठेवतात. काय म्हणले प्रभू? तू फक्त मला बघून विश्वास ठेवतो, पण धन्य ते लोक पण माहिती आहे. धन्य लोक ते तुम्ही आम्ही. त्या टायमाला प्रभूला आपलं नाव घेता आलं नाही. पण गॉड काय म्हणले? धन्य ते लोक जे न बघता विश्वास ठेवतात. आणि आपला विश्वास कसा आहे? न बघता विश्वास आहे की प्रभू आपल्यामध्ये आहे. आणि त्या टायमाला प्रभूंनी तुमचं आमचं नाव घेतलं होतं. त्या टायमाला आज त्याचा प्रगटीकरण तुम्हाला लॉर्ड सांगतो की लॉर्ड म्हणजे थॉमस की तू बघतो पण माझा विश्वास ठेवतोस, पण धन्य ते लोक जे न बघता माझा विश्वास ठेवतात. आणि आमचा विश्वास आहे की प्रभूशी ख्रिस्त तुमच्या आमच्यामध्ये. कारण प्रभूचा काय वाद आहे? जिथं 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतात तिथं मी उपस्थित आहे.
मग विचार करा, आज प्रभूची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे आणि परमेश्वर अर्ध्या सेकंदामध्ये काही बी करू शकतो. सर्व खुशी, सर्व सत्ता, सर्व अधिकार सर्व प्रभूच्या हातात आहे. प्रभू तुम्हाला अर्ध्या सेकंदामध्ये काही बी करू शकतो. हे जगाला बदलू शकतो. प्रियांनो, दोनदा प्रभूने दूत पाठवले या जगामध्ये, अख्ख्या जगाचं परिवर्तन लगेच घडेल. एका तासात, जास्त नाही. पण प्रभू त्यांना कशासाठी बनवले? काय देवदूत गाते? हालेलुया होसान्ना. हे वचन कुठे? प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, की ते देवदूत फक्त प्रभूची आराधना करते. नीट लक्ष द्या, तुमचं स्थान काय कळत तुम्हाला आज. काय दूत काय करतात? ते हालेलुया करत. दुसरं गाणं गातात का? दुसरं गाणं आहे का वरती? मग आम्ही वेगळे गाणे का गातो? कारण आम्ही अधिक प्रभूची आराधना करावी म्हणून आम्हाला प्रभूंनी मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये गाणे भरपूर दिले. तिथे एकच गाणे वरती, हालेलुया 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 हालेलुया, होता आहे येणार, पवित्र 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 करतात देवदूत. ते पापी आहेत का? कारण त्यांची बॉडी वेगळी आहे. ते प्रियांनो दैवी शरीरचे देवदूत आहेत. ते वेगळे एंजल्स आहेत. म्हणून प्रभूने त्यांना फक्त आराधना करण्याचं काम दिलेलं आहे. मायकल एंजल्स हा फक्त लढाई करू शकतो. तो लढाईचा देवदूत आहे प्रियांनो. गॅब्रियल हा फक्त मेसेज देऊ शकतो लोकांपर्यंत, संदेशवाहक. इथे गॉड इज द मेसेंजर ऑफ द गॅब्रियल. आणि फक्त तुम्हाला आम्हाला गॉडनी सुवार्थ सांगायचं काम दिले. आणि सुवार्थ म्हणजे काय? काय सांगा तुम्ही सुवार्थ? एका मुलाला विचारलं एका फार मोठ्या व्यक्तीने की बाबा सुवार्थ म्हणजे काय? पाळकाचा मुलगा होता, माहितीच नाही. शिष्य किती प्रभूचे, 12. नाव सांगा, येतच नाही. मग काय शिकला तो मुलगा? त्याला काय शिकवण मिळले आतापर्यंत? तुम्हाला बी लोक विचारते सुवार्थ म्हणजे काय, गॉस्पलचं मिनिंग काय? तुम्ही काय सांगा गॉस्पलचा अर्थ? छोट्या छोट्या गोष्टीमध्येच सैतान तुमची एक्झाम घेतोय, नेहमी लक्षात ठेवा कधी पण. कारण सैतानी काय बोलला त्या प्रभू येशूला, की तू देवाचा पुत्र असशील तर या धोंड्याची किती प्रभूला त्यांनी छोटी परीक्षा विचारली. तू देवाचा पुत्र असशील तर तुझ्या धोंड्याची भाकर कर. गॉडकडे काय उत्तर होतं? मनुष्य भाकरी नव्हे तर मुखातून प्रत्येक वचनाने जगेल. कारण प्रभू स्वतः वचन होता. योहान 1:1 प्रमाणे गॉड का म्हणले, मनुष्य भाकरी नव्हे तर मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. वाच तू शास्त्रले सैतान निघून गेला. तुम्ही विचार करा, त्यांनी 3 टाइम प्रभूची एक्झाम घेतली प्रियांनो, परंतु प्रभूकडे काय होतं? आणि दुष्काळ कसला पडणार आहे? सगळे लोक दुःखामध्ये, त्रासामध्ये कधी जाईल कधी जाईल कधी जाईल कधी जाईल कधी जाईल कधी जाईल. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका प्रियांनो, कारण माझ्या प्रभूमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, की माझा गॉड, तुमचा गॉड अर्ध्या सेकंदात सगळं जग साफ करेल. एक जर दूत निघाला ना, एक देवदूत, अर्ध्या सेकंदात त्यांना असं बी केलं फक्त प्रभूनी, ते सगळं काय बदलून जाईल. तुम्ही विचार करा, प्रभूंनी शब्दाने सगळी आकाशपूर्तीची निर्मिती केली. उत्पत्तीमध्ये 6 दिवसामध्ये प्रभूंनी सगळं काय बनवलं. किती दिवसामध्ये? 6. मग विचार करा, देवाला किती वेळ लागले बदलायला? देव तर म्हणला की मायकल, गॅब्रियल तुम्ही जावा रे बाबा, हे सगळं जग बदलून टाका. मग आम्हाला सेवा करायची काहीच गरज नाही, गपचे खुर्चीवर बसतात. पण आम्हाला प्रभूंनी खुर्चीवर बसण्यासाठी नाही ठेवलेले, स्वार्थ सांगण्यासाठी लॉर्डने उभं केले. देव स्वार्थ सांगू शकतो का? आज नीट ओळखा तुमचा पाचारण काय आहे, प्रभू तुम्हाला काय सांगते. तुम्हाला आम्हाला स्वार्थ सांगण्यासाठी, खरा मेसेज सांगण्यासाठी, आराधना गाजवण्यासाठी, ख्रिस्ताला गाजवण्यासाठी लॉर्डने तुम्हाला आम्हाला निवडले प्रियांनो. आज आम्हाला आमचं कळलं पाहिजे की आमचं पाचारण काय, आणि मला लॉर्डने इथं का पाठवले, आणि मी आज कापर्यंत जिवंत आहे. मी का जिवंत आहे 50 वर्ष, मी का जिवंत आहे 40 वर्ष, मी का जिवंत आहे 60 वर्ष, का जिवंत आहे 65 वर्ष. ह्याच्या मागचं कारण तुम्ही शोधलं कधी?
ह्याच्यामागचं एकच कारण आहे की तुम्ही प्रभूची सुवार्ता सांगायला पाहिजे, तुम्ही आत्मे जिंकायला पाहिजे, तुम्ही प्रभूची आराधना केली पाहिजे, प्रभूची उपासना केली पाहिजे, गुढीवर प्रार्थना केली पाहिजे, हात उंचावून प्रार्थना केली पाहिजे, उपड्या पडून प्रार्थना केली पाहिजे, तुम्ही अनेकांना प्रभूचं नाव सांगितलं पाहिजे. हे काम तुमचं आहे. दूत हे काम करतील का? दूतांचं काम काय आहे की ते फक्त स्वर्गामध्ये आराधना करतील. जेव्हा तुम्ही आराधना करता ना तेव्हा लाखो देवदूत आराधनेमध्ये उतरतात. काय उतरतात? आणि ते का उतरतात? तुमच्या संगती आराधना करण्यासाठी. कारण वरती आराधना नाहीये स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये आराधना नाही. जी आराधना घेतो ही वरती आराधना नाहीये. स्वर्गामध्ये सराफीम आहेत, वरती पर्यंत लाखो देवदूत आहे, एंजल्स आहे. स्वर्ग फार अनोखा आहे. वरती सोन्याचे रस्ते, वरती आराधना नाहीये. वरती फक्त पवित्र 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 होसाना होसाना हालेलुयाचा गजर आहे. वरती फार मोठा नगर आहे हालेलुयाचा, फक्त बाकी काय नाहीये वरती. फक्त पवित्र रात्र न थांबता पवित्र 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 एंजलचा एक नगर असतो. आणि फक्त याच भूतलावर ज्या गॉडनी बनवले आकाश इथं फक्त आराधना आणि उपासना संदेश आहे प्रिय. म्हणून प्रभूने तुम्हाला मला का निवडले? संदेश देण्यासाठी निवडले, मेसेज देण्यासाठी निवडले. लॉर्डने तुम्हाला मला स्वार्थ सांगायचं काम दिले, आराधना करण्याचं काम दिलेले, आम्ही प्रार्थना करण्याचं काम दिलेले. आणि तुमचा अधिकार कुठे माहितीये तुम्हाला? तुमचं नाव कुठे माहितीये बायबलमध्ये? वाचा मार्क 16:16 अध्याय काढा. इथं तुमचं नाव आहे प्रियांनो. आज आम्हाला बायबलचं रेग ना रेग नीट कळलं पाहिजे. बॅक टू द बायबल की तुमचं नाव कुठे पवित्र शास्त्रामध्ये. मार्क 16:16 वाचा. काय सांगतो वचन? जो विश्वास धरतो त्याचे तारण होईल. दोन गोष्टी तुमच्याकडे आहेत का प्रियांनो? विश्वास धरतो व बाप्तिस्म घेतो. नीट लक्षात ठेवा, नुसतं विश्वास कामाचा नाही तर बाप्तिस्म बी झाला पाहिजे आमचा. विश्वास विना कृती मेलेली आहे प्रियांनो. तुमचा नुसता विश्वास आहे, मग तुम्ही कृती कुठं करता का? जेकब सांगतो, जेकबचा अध्याय सांगतो, याकोबच्या पत्रामध्ये पौल सांगतो आम्हाला की तुमचा विश्वास आहे, कृती कुठे? जर तुमच्याकडे विश्वास आहे, कृती नाहीये तर तुमचा विश्वास हा मेलेला आहे प्रियांनो. तुमचा फेथ मेलेला आहे. पहिली गोष्ट गॉडनी काय विचार लोकांना, तुमचा विश्वास आहे का? मुली विश्वास आहे का? बेटा विश्वास आहे का? तुला डोळे पाहिजे का? लॉर्डने लोकांकडनं वधून घेतलं, तुझा विश्वास आहे का? हा बाप्पा विश्वास आहे. हा विश्वास बारा हो. म्हणून प्रियांनो, पहिलं जे मेन फाउंडेशन आहे ते म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये विश्वास पाहिजे की प्रभू आहे माझ्या संगती. दाऊद काय म्हणतो? मी कुठं बी गेलो, मी नरकात बी गेलो, अधोलोकात गेलो, स्वर्गात गेलो, डोहात गेलो, समुद्रात गेलो, वर आकाशात बी गेलो मी, तरी तिथं परमेश्वर आहे. ही प्रियांनो दाऊदची कबुली आणि दाऊदचा अनुभव होता. तसं हाच अनुभव तुमच्या प्रत्येक लोकांचा पाहिजे की मी जिथं बी जाईल माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आणि गॉड आम्हाला कधी सोडत नाही. कारण गॉडचा काय वाद आहे? जगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. मग जगाचा अंत कसा होईल आणि केव्हा होईल आणि कुठं होईल हे आम्ही पाच घडामोडी बघतोय. जर प्रभू तुमच्या संत आम्ही काय केले पाहिजे प्रियांनो? आम्ही विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे, विश्वासाने आराधना केली पाहिजे, विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे. आम्ही देवासमोर प्रियांनो देवाला घाबरला पाहिजे. मनुष्याला काय घाबरता, बिमारीला काय घाबरता, रोगाला काय घाबरता, काय घाबरता इन्फेक्शनला, त्या प्रभूला घाबरा जो सर्व समर्थ परमेश्वर आहे. कारण देव वचनामध्ये सांगतो धार्मिकाला परमेश्वर वाचवतो प्रियांनो. परमेश्वर तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्रियांनो अपाय होऊन देत नाही. का धार्मिकाचं येणं जाणं उठणं बसणं बोलणं चालणं प्रभू सुखरूप करतो प्रियांनो. फक्त एकच लक्षात ठेवा प्रियांनो की मायकल एंजल्स हा लढाईचा देवदूत आहे, गॅब्रिएल एंजल्स हा बातमी देणारा देवदूत आहे. वरती लाखो देवदूत प्रभूची आराधना करते आणि तुम्हाला आम्हाला फक्त आज प्रभू श्री ख्रिस्ताला गाजवायचे. पौल काय म्हणतो? मी बरेच समोरच्या प्रभूला गाजवतो, बाकी मी काही कुठला विचार करत नाही. पौल एक असा व्यक्ती होता, दिवाना होता, प्रभूचा एक आविषी होता, एक जोशी व्यक्तीला होता, तो एक आविषी सेवक होता. तो पौल म्हणतो की मी फक्त वरच समोरच्या प्रभूला गाजवतो म्हणजे. आणि पौलनी एवढं गाजवलं प्रभूला, एवढं रोम शहरापर्यंत पौलनी गाजवलं प्रभू श्री ख्रिस्ताला. मुंडी छाटण्याची वेळ आली पौलची, तरी पौल म्हणतो थँक यू माय लॉर्ड. ह्याला म्हटले प्रियांनो अनॉइंटिंग सर्वंट, ह्याला म्हटले देवाचा दिवाना आणि देवाचा एक उपासक.
न घाबरणाऱ्या व्यक्ती. का तर पौलकडे पवित्र आत्मा होता, पौलकडे विजन होतं, पौलकडे दृष्टांत होतं, पौलकडे दर्शन होतं आणि पौलकडे देवाची उपस्थिती होती. प्रियांनो, आज ह्याच गोष्टी फार महत्व आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये. जेव्हा तुमच्याकडे ह्या गोष्टी येतात ना माझ्या भाऊ बहिणींनो, एकच लक्षात ठेवा प्रियांनो, देवाची उपस्थिती मला फार सांभाळते प्रियांनो. कधी पण मी एक आर्टिकल वाचलं होतं बिली ग्रॅहमचं. बिली ग्रॅहम म्हणले की मला लय निराशात मी सेवा केली प्रभूची. ते 99 वर्षापर्यंत होते देवाच्या सानिध्यात आणि ते नेहमी सांगायचे प्रीचिंग मध्ये की मी अनेक निराशामधनं गेले, मी अनेक दुःखात नाही गेलो बोले, पण मी त्या टाइमला काय करायचो, म्हणायचो हे प्रभू मला क्षमा करा, मला माफ करा आणि मला मदत करा. बिली ग्रॅहम एक 3 सेवक फार पॉवरफुल आहेत लक्षात ठेवा. ऑरल रॉबर्ट, विल्यम मेरियन ब्रनम आणि बिली ग्रॅहम हे जबरदस्त प्रियांनो सेवक होते, मिशनरी. ऑरल रॉबर्टची प्रीचिंग जबरदस्त होती. भाई बंधनकडे तर प्रेम कसलं दुलनची सेवकाय होती, एकदम प्रॉफिटिक मेसेज प्रेषित 2:38 प्रमाणे. आणि ब्लिगेनकडे तर नुसता गॉस्पल मेसेज होता प्रेम, जबरदस्त त्यांना लॉर्डनी वापर केला. 99 वर्षापर्यंत डबल 9. तर एकच मध्ये आपल्या मेसेज मध्ये निराशेमधनं जात असताना एकच गोष्ट करा, देवाला माफी मागा, मनापासून मला मदत करा. देव तुम्हाला मदत करतो प्रियांनो. गॉड हेल्प मी. किती निराशा, किती दुःखात नाही तुमचा प्रवेश असलेल्या प्रियांनो, एकच काम करा, फक्त गुढीगावची प्रार्थना करा. कारण सैतान तुम्हाला प्रार्थना करून देत नाही, नेहमी लक्षात ठेवा. कधी पण एक माहोल असा असतो, एक निराशा अशी असती की प्रार्थना सुचून देत नाही, प्रार्थना माहोल तयार होत नाही, आराधनेचं मन तयार होत नाही. निराशा 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 निराशा, खिन्न 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 खिन्न. वचनामध्ये सांगतं आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे आणि खिन्न हृदय हाडं शुष्क करतात. आमच्या हाडकं का दुखतात, बोन का दुखतात, खिन्न अंतःकरण. इथं लिहिलं बायबलमध्ये आनंदी हृदय उत्कृष्ट औषधी. गुड मेडिसिन कशाला म्हणतात? जेनेटिक्स मेडिकलची भी गरज नाही, फ्री मेडिसिन. आनंदी हृदय उत्कृष्ट औषधे आणि खिन्न हृदय हाडं शुष्क करतात. हाडकं का दुखतात, बोन का दुखतात, बॉडी का सडती, खिन्नतेमुळे. सैतान नेहमी निराशा आणतो कधी पण जीवनामध्ये, खिन्नता आणतो, डिप्रेशन आणतो कधी लाईफ मध्ये. जेव्हा तुला कळतंय मी डिप्रेशन मधनं चाललोय, मी खिन्न चाललोय, तेव्हा तुम्ही आनंद करा. कारण याकोबचं सांगतो वचन याकोब 5:13 मध्ये की जर तुमच्यामध्ये पण दुःख भोगत आहे काय, त्यांनी प्रार्थना करावी, आनंद होतोय काय, त्यांनी स्तोत्रे गावे. या 2 गोष्टी कधी सोडू नका जीवनात प्रियांनो. एक आराधना आणि एक प्रार्थना, या 2 गोष्टी एवढ्या पॉवरफुल आहे प्रियांनो की सैतानचं साम्राज्य हे जमीनदोस्त होतं कधी पण. कारण जुन्या काळात लोक काय करायचे माहितीये, लोक एकत्र येऊन आराधना करायचे, पश्चाताप करायचे, प्रभूला माफी मागायचे आणि मग प्रभूचा आत्मा उतरायचा कुणाच्या तरी जीवनामध्ये. तिथं संदेष्टा याजक भायजक असेल आणि त्याच्या मुखातनं भविष्यवाणी व्हायची की पा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि प्रभू तुम्हाला दुःखातनं सोडवते. देवाचा आत्मा संचारायचा. एलिशा म्हणतो ठिकाणी की वाजंत्री नाहीये का, वाजंत्री आणा बोले, वाजवा जोरात. आणि मग देवाचा आत्मा एलिशा उतरायचा, मग एलिशा भविष्यवाणी करायचा. एलिशा एक उपासक होता. एलिशा काय म्हणतो, वाजंत्री आणा म्हणजे वाजवणारा, वाद्य वाजवणारा. आणि ते वाद्य वाजवलं की एलिशा आराधना करायचा आणि मग देवाचा आत्मा संचरायचा एलिशाच्या ठाई. कारण तो शापाटचा पुत्र एलिशा होता प्रियांनो. आणि मग एलिशाच्या मुखातनं भविष्यवाणी निघायची आणि गॉड ती पूर्ण करत असे. कारण जुन्या काळात लोक करायच्या कोशापुढे नाचत होते. कारण देवाची योजना होती की करायच्या कोशापुढे तुम्ही नित्य नेवन हवन करा, आराधना करा, उपासना करा. मग दाऊद का नाचला? का दाऊदला माहितीये की देवाचं वचन येत आहे तर मला आधी आराधना करण्याची फार गरज आहे. तुम्ही जेव्हा आराधना करता तेव्हा लक्षात ठेवा सैतान तुमच्या या भागातनं हजारो मैल निघून जातो दुष्टात्मा कधी पण. कारण आराधनेमध्ये चंगाई आहे आणि आराधनेमध्ये हिलिंग आहे. लक्षात ठेवा कधी पण आराधना काही सोपी नसती. ही जी आपण आराधना घेतोय का आराधना सोपी नाहीये. या सगळ्या भागाला ही आराधना व्यापून टाकती. इथनं दुष्टात्मा पळा पळून जातो, चला रे चला पळा 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 पळा. येशूची खरी आराधना. पौल सिलासनी काय केलं जेलमध्ये, हातापायात बेड्या होते त्यांच्या. रात्री 12-12:30 वाजता पौल सिलासनी आराधना केली, बंधनं गळून पडले. तर अनेकांचं परिवर्तन घडलं. कशाने? फक्त आराधना केल्यामुळं.
दाऊदने काय केली? फक्त आराधना केली प्रियांनो, आणि त्यांनी वचनचं आगत स्वागत केलं, प्रभूचं आगत स्वागत केलं. आणि काय घडलं प्रियांनो? देवाने त्या यरूशलेमला चारही बाजूनी ब्लेसिंग दिली. आणि आज सुद्धा ब्लेसिंग आहे यरूशलेमला. का? तर प्रभू देवाची नगरी आहे प्रियांनो, तिथे देवाची उपस्थिती आज बी आहे यरूशलेम मध्ये. म्हणून जिथं तुम्ही आराधना करता, उपासना करता, हे ठिकाण काय चांगले, हे पवित्र ठिकाण आहे, कारण इथं प्रभूची उपस्थिती आहे प्रियांनो. म्हणून प्रभूंनी तुम्हाला कशासाठी बोलवले? फक्त प्रभूची आराधना करा, देवावर बाकी सगळं सोपून टाका. कारण पहिलं पेत्र 5-7 वचनामध्ये सांगतं की त्याजवळ तुम्ही आपली सर्व चिंता टाका, तो तुमची काळजी घेतोच. प्रॉमिस ऑफ द गॉड, कारण तो वचन पाळणारा परमेश्वर आहे. देव काय बोलत अब्राहमाला? अब्राहम, 430 वर्षे तुमचे लोक जातील गुलामगिरीमध्ये, नंतर मी त्यांना सोडवेल. नंतर गॉडने त्या लोकांना सोडवलं. प्रॉमिस ऑफ द लँड. जोशुआ खाली पोचले कनान शहरामध्ये. प्रत्येक टाइमला पहा, अब्रामचा समय पहा, इसाकचा समय पहा, याकोबचा समय पहा, जोसेफचा समय पहा. देवाने त्या लोकांना सोडलं नाही. ते देव त्या लोकांना बनवत होता, घडवत होता, तोडत होता, मोडत होता. संकट, दुःख, अडचणी, यातना, विरोध, ह्यातनं ते लोक तयार होते. का होते? ते लोक बनत होते. आणि आज सुद्धा प्रभू आम्हाला बनवतोय. आज तुम्ही विचार करा, देवाला काय माहित नाही का तुम्हाला किती अडचणी? देवाला माहित नाही का तुम्ही किती चाललंय प्रॉब्लेम मधनं? काय गॉडला माहित नाही का तुमची घरची परिस्थिती काय चालली? काय गॉडला माहित नाही का तुला किती दुःख तुमच्या अंतःकरणात? गॉडला माहित नाही का तुम्ही किती उन्हात ताणामधनं चाललेला? गॉडला सगळं माहिती. पण प्रभू काय करते? प्रभू या दिवसामध्ये आपल्या लोकांना बनवते, तोडते, मोडते, बनवते, घडवते. दुल्हनला बनवते प्रभू. चूसिंग ऑफ द ब्राईड. प्रभू आपल्या पत्नीला, दुल्हनला या दिवसामध्ये बनवते, मजबूत करते, कणखर करते. का तयार करते? प्रभूला माहितीये ह्यांचा समय आता जाण्याचा आलेले. पण आमोदचं वचन मला सांगते प्रियांनो की या दिवसामध्ये फक्त वचन ऐकण्याचा दुष्काळ पडणार आहे. आज लोकांकडे मेसेज नाहीये. विचार करा तुम्ही, कारण सगळीकडे आता प्रार्थना प्रयत्न बंद. बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या मीटिंग क्रुसेड होत नाही. छोटे लोक येऊन जमा होतात. फक्त अभिषिक्त लोकांना हे मेसेज देणार आहे प्रियांनो. प्रॉफिटिक लोक नाही राहिले. फार कमी लोक आहे फक्त रेव्हलेशन देणारी. अभिषिक्त नाहीये. का नाही माहितीये का? कारण आमोदचं वचन मला सांगतं की शेवटच्या काळामध्ये खाण्यापिण्याचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तर वचन ऐकण्याचा दुष्काळ पडेल. हा दुष्काळ असा पडेल की सुंदर मुलं मुली येतील शोधायला, 7 समुद्र पार जातील, तरी त्यांना वचन ऐकायला मिळणार. म्हणजे कोण माहिती? सुंदर मुलं मुली, फिल्मी सितारे. लक्षात ठेवा, ही काहींची वंशावळी आहे. कोणाची वंशावळी आहे? आणि ते लोक आज देवाचा शोध करतात की कोण आहे शांतीचा परमेश्वर, कोण जिवंत परमेश्वर आहे, कोण लिव्हिंग गॉड आहे, कोण दुःख दूर करेल, कोण यातना दूर करेल, कोण प्रार्थना ऐकेल. मग ते लोक आज अंतःकरणापासून प्रभूला प्रार्थना करते. मग त्यांच्या लोकात गॉडने जॉनी लिव्हरला ठेवलेले. त्याने काही लोक गॉस्पल लोक, प्रेम चोपडाला वाटणे ठेवले. ते लोक प्रार्थना करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये. असे काही लोक ठेवले त्या लोकांमध्ये प्रभूंनी की त्यांना देवाचं वचन सांगावं आणि त्यांनी वळावं गुडघे टेकून देवाकडं प्रियांनो. आणि गॉडने तुम्हाला मला जे ठेवलेले आहे ते बरोबर ठेवलेले प्रियांनो. कारण देवाकडं मोजमाप आहे. काय देवाकडं? जॉन द बॅप्टिस्ट काय म्हणतो? प्रभूच्या हातात काय आहे? सूप आहे. सूप काय? आणि तो सुपामध्ये परमेश्वर काय करतो? गहू पाकडतोय. त्यातनं भुस्सा जाळण्यासाठी जाणार आहे आणि बीज जमा होईल खत्त्यामध्ये. आणि ती बीज म्हणजे तुम्ही आणि आम्ही. भुस्सा कधी वारीस होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही भुस्सा नाहीये. भुस्सा हा जाळण्यासाठी जातो. आणि जे असत नाही त्या मोठमोठे कण असतात, कणखर मजबूत, ते कणखर बीज परमेश्वर आज जमा करते खत्त्यामध्ये. कारण प्रभूच्या हातामध्ये सूप आहे आणि परमेश्वर वचनाप्रमाणे आपल्या लोकांना तोलते आणि पाहते की तुम्ही काय करत आहात. मी दुपारी एकच सांगितलं का ब्रदरला की ब्रदर प्रार्थना करा तुम्ही. ठीक आहे तुम्ही जाताय, पण तुम्हाला संदेश कळतो का? वचन वाचता पण मेसेज कळतो का तुम्हाला? का तुम्ही वाचता पेपर वाचला का बायबल पडा 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 वाचता? तुम्हाला समजतंय का? सेम हाक्षी शंडासारखंची. हाक्षी शंड हा फार मोठा अधिकारी होता आणि तो यरूशलेमला यायचा भक्ती करण्यासाठी. त्याला रथ होता स्वतःचा. तो धनवान व्यक्ती होता, तो फार मोठा अधिकारी होता, पण तो एक विश्वासू होता.
आणि तो यरुशलेमला कशासाठी यायचा? आराधना करण्यासाठी, उपासना करण्यासाठी लांबून यायचा प्रियांनो. आणि जेव्हा तो शास्त्रलेख वाचायचा प्रभू येशू बद्दल, त्याला ते कळत नव्हतं. आता अनेकांची अशी दशा आहे, आराधना करता पवित्र आत्मा नाही, होली स्पिरिट नाही. ॲक्सिडेंटसारखी दशा आहे की ऍक्सिडेंट गाडीत, स्वतःची गाडी बनवता ॲक्सिडेंट रथ होता, मोठा अधिकारी होता, तो प्रांताधिकारी होता त्या टाइमला. ॲक्सिडेंट फार मोठा सावकार, फार मोठा रिच व्यक्ती होता. आणि तो यरुशलेमला फक्त कशासाठी यायचा? आराधना करण्यासाठी, उपासना करण्यासाठी. आणि जेव्हा तो शास्त्रलेख वाचायचा प्रभू येशू बद्दल, त्याला कळायचंच नाही बिलकुल. मग गॉड काय म्हणले? फिलिप चालू हो जा, तुरट गाठ हाक्षिषंडाचा, कारण हाक्षिषंड अंतःकरणापासून वचन वास्तव समजत नाही त्याला. काय गॉड म्हणले फिलिपला? फिलिप हाक्षिषंड हा एक सच्चा व्यक्ती आहे. तो यरुशलेमला येतो बिचारा आराधना करण्यासाठी, पण त्याकडे पवित्र आत्मा नाहीये, कुठला याजक नाहीये, महायाजक नाहीये. आणि त्याला कोण शास्त्राचा उलगडा करून सांगेल? तर तू जाऊन रथ गाठ आणि त्याला शास्त्राचा उलगडा करून सांग. आणि जेव्हा फिलिपनी रथापेक्षा मोठी स्पीड घेतली, म्हणजे पवित्र आत्मा मोठ्या स्पीडने माणसाला पळवतो. रथ गाठला फिलिपनी आणि फिलिप विचारतो, ग्रस्त आपण जे काय वाचता समजतं का? तो बी प्रामाणिक म्हणतो, मला काय समजत नाही, पण कुणी गाईडच केलं तर मला समजेल. मग लगेच फिलिप म्हणतो, मी रथात बसून फिलिपनी संपूर्ण वचनाचा उलगडा करून सांगितलं हाक्षिषंडाला. तर फिलिप का म्हणतो, हे समोर पाणी आहे, हे पाणी मला बाप्तिस्मा घ्यायला अडचण ठरत नाही बोलले, कारण पाणी बी तयार आहे, मी बी तयार आहे, तुम्ही बी तयार आहे, करून टाका देवाचं काम. तो किती वर्ष वेटिंगवर असेल हाक्षिषंड? याचा अभ्यास केला तुम्ही? खोल खोल पाण्यात जात जावं कधी, पण खोल खोल अभ्यास करा कुठल्याही गोष्टीचा. कसं वाचून उपयोग नाहीये. तो कित्येक वर्ष यरुशलेमला येत होता, पण वचन कळत नव्हतं. जीवनामध्ये एक दिवस आला हाक्षिषंडाच्या, आणि फिलिप त्या टायमाला अभिषिक्त व्यक्ती होता प्रियांनो, 12 शिष्यांपैकी. आणि फिलिप त्याला एवढा छान प्रकारे वचनाचा उलगडा करून सांगितला की हाक्षिषंड मनात खुश झाला. मला ग्रस्त, आज मला वचनाचा उलगडा कळाला बरे, हे समोर जे पाणी आहे मला बाप्तिस्मा धुवून टाकलं लगेच. आणि लगेच प्रियांनो त्याचा बाप्तिस्मा झाला हाक्षिषंडाचं. हे देवाचं काम असं असतं प्रियांनो. फिलिपचं काम काय होतं? शास्त्राचा उलगडा करून सांगणं, हे फिलिपचं काम होतं. शंडाचं काम काय होतं? यरुशलेमला आराधना करणं. आणि तो रथात जाताना झोपून जातोय का? गप्पा मारतोय का? छापा मारतोय का? तो पवित्र शास्त्र वाचते. लोक गाडीमध्ये पेपर वाचतात, मायापुरी वाचतात, आजकानंद वाचतात, पुढारी वाचतात, काय काय वाचतात, पण शंड रथामध्ये बायबल वाचत होता. एक दाखला आहे तुमच्या आमच्या समोर. म्हणजे तो किती दिवाना असेल प्रभूचा. तुम्ही शंडाचा अभ्यास केला की तो किती उपासक असेल, किती दिवाना असेल तो प्रभूच्या मार्गाचा. की जेव्हा तो गेला यरुशलेमला, आराधना केली, उपासना केली, आणि जेव्हा तो घरीच चाललेला आहे, तो पवित्र शास्त्र वाचते. का? तर तो पवित्र कामासाठी त्याला गॉडने नियुक्त केलं होतं. आता एखाद्या व्यक्ती तुम्ही भेटलाय अविश्वासी, तो काय सांगेल? मी असाचे, मी तसाचे, माझ्याकडे असाचे, मी हे करतो. तो व्यक्ती फक्त आपल्याविषयी माहिती देईल तुम्हाला. आणि तुमची माहिती काय? एक सेवक सांगतात की तुम्हाला कोणी विचार तुम्ही काय करता, तुम्ही काय सांगणार? तुम्ही काय सांगणार? पहिले म्हणा मी देवाची सेवा करतो, काय म्हणा कधी पण. आता मी जॉबला आहे, मला एवढा पगार आहे, 4 बिल्डिंगा बांधल्या, 5 बिल्डिंग बांधल्या, आणि अजून 25 मान्याचं प्लॅनिंग आहे पुढचा माझा फ्युचरमध्ये. काय काय लोक अशी तर माहिती स्वतःबद्दल काय करता, हा सगळं काय झालेलं, आता काय टेन्शन नाही. सेवा कोण करणार? आत्मे कोण जिंकणार? बाप्तिस्मा कोण देणार? मीटिंगची तयारी कोण करणार? एक सेवा सांगतात कधी बी कोणी विचार तुम्ही काय करता? मी सेवा करतो प्रभूची. मग तुम्ही त्या व्यक्तीला स्वार्थ सांगू शकता. आणि स्वार्थ सांगण्यात तुम्हाला त्या ठिकाणी एक पॉइंट सापडतो कधी पण. कारण लोकांना आज मार्ग पाहिजे, आणि तो मार्ग तुमच्यापाशी. लोकांना सत्य सांगायची गरज आहे, ते सत्य तुमच्याकडे बदल.
लोकांना जीवन माहित नाहीये. ते जीवन तुमच्याकडे आहे. कारण मार्ग सत्य जीवन कोण आहे? लॉर्ड योहन 14 साहेब तुमच्याकडे, पण त्या व्यक्तीकडे नाही ना. पण तुम्ही त्याला सांगू शकता मार्ग सत्य जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि येशू तुमचे दुःख दूर करेल. आणि जर तुम्ही नाही बोललात तर धोंडे ओरडतील, रोडच्या दगडी ओरडतील. प्रेमो, तुम्ही ज्यांच्यात पेरले ते उगवले. आजपर्यंत आठवा की तुम्ही ज्यांच्यामध्ये पेरले ते उगवले. एक तरी आत्मा तुम्ही जिंकला आतापर्यंत आणि ह्याचा मुकुट तुम्हाला वरती मिळणार आहे देवाच्या राज्यामध्ये. हे लक्षात ठेवा. कधी पण तुम्ही जो बी एक बी आत्मा जिंकला असेल ना तरी देव तुमच्यावर खुश आहे, लक्षात ठेवा. आणि खरी गोष्ट, एक तरी आत्मा मी जिंकावा आयुष्यामध्ये. आता मी वर गेलो, पूर्व म्हणे बाबा काय केलं? हा प्रभू तुला सगळं माहिती. मग तुम्ही काय घडले न्यायच्या टायमाला? तुम्ही विचार करा, हे मेल्यानंतर आपण जर वरती गेलो प्रभूच्या न्यायाच्या टायमाला आणि तुम्ही आम्ही पुढे आलो प्रभू समोर, आसनासमोर, आणि गॉडने विचारलं बाबा कसं बरं आहे का, तर काय केलं आतापर्यंत? मग काय सांगणार? गॉडला ठाऊक आहे, तरी गॉड विचारलं की तुम्ही काय केलं आतापर्यंत? माझ्यासाठी जीवन जगलं का? किती आत्मे जिंकले, किती स्वार्थ गाजवली, किती प्रचार केला, किती मिटिंग लावल्या, किती मिटिंगसाठी पळाले, काय केलं तुम्ही प्रभूसाठी? तुम्ही काय सांगणार? तुम्ही गॉडला काय हिशोब देणार न्यायाच्या टायमाला? बायबल सांगतं देवाच्या मंदिरापासून न्याय, तुमच्या आमच्यापासून न्याय करणार प्रभू. आम्ही देवाचं मंदिर आहोत, कारण तुमचं शरीर हे देवाचं पवित्र मंदिर आहे आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. ठाऊक नाही का? आणि जो कोणी प्रभूच्या ह्याचा नाश, प्रभू तुमचा नाश करेल. तुम्हाला वरती विचार ना की तुम्ही काय केलं माझ्यासाठी? काय सांगणार तुम्ही? लॉर्डने जे दाखले दिलेले, दाखले आमच्यासाठी सावधान आहेत. लॉर्डने दाखला सांगितला की एक धनी म्हणतो की आता मी चालले प्रवासाला बाबा, हे 500 रुपये घे. एकाला 800 दिले, एकाला 1000 दिले आणि एकाला 100 दिले. आणि जेव्हा धनी पुन्हा येतो त्या ठिकाणी हिशोब विचारतो, 500 म्हणतो साहेब मी 500 केले, हे 1000 रुपये घ्या. ज्याला दिले 800 रुपये तो म्हणला मी 1600 केले. मला 1000 दिले, मी 2000 केले. मला 100% वाला बरोबर, 100%. तुम्ही काय केले बाबा? मला तुमची लय भीती वाटली, मी जमीन खोदली आणि त्यात गाडून ठेवले 100 रुपये. हे 100 तुमचे तुम्हाला घ्या. आता मी लॉस झाला काय करू लागले? मला भीती वाटली लॉस होण्याची. या असं होणार त्या टायमाला 4 व्यक्तीला परमेश्वर देणार आहे. हे 4 व्यक्तीला 4 प्रकारचं दान आहे. काय आहे हे? तुम्हाला दान दिलं परमेश्वरांनी, या दानाचा वापर तुम्ही करत नसेल, दान काढून मी घेतो परमेश्वर. तुम्हाला जे दान दिलंय, पवित्र आत्मा दिलाय, तुम्हाला आराधनाचा आवाज आहे, मग तुम्ही आराधना का करत नाही? आज तुम्ही छान काउन्सिलिंग करता, मग तुम्ही काउन्सिलिंग काम का बंद केले? तुम्ही लोकांना स्वार्थ सांगता, मग तुम्ही स्वार्थ साधायला का बंद केली? तुमचं तोंड, बायबल सांगतं हे देवा माझं मुख उघड म्हणजे मी तुझी कीर्ती वर्णील. का सांगितलं वचन? दाऊद का म्हणतो? कारण दाऊद म्हणतो माझं मुख एवढं भरा तुमच्या शब्दाने की मी तुमचे गुणगान गात राहू. होय प्रियानो, तुम्ही कधी गप्प राहू नका. एकच लक्षात ठेवा, प्रभूने तुम्हाला सुवार्थ सांगण्याचं काम दिलेले, इज द गॉस्पल. आणि त्यानंतर आराधना सुद्धा केली पाहिजे आणि सत्य वचन लोकांना प्रचार केला पाहिजे. आज जर आम्ही सत्य लपून ठेवतो, आम्ही शापित आहे. वाचा गलती 1:8 वचन काय आम्हाला सांगतं की जी स्वार्थ आम्ही तुम्हाला सांगतो, निळ स्वार्थ एंजल सांगू तरी तो शापित असो. काय सांगतं वचन पहा, गलती पत्र 1:8. किती वचन ते स्पष्टपणे सांगितले. कारण पौलकडे काय स्वार्थ होते, पौलकडे काय काम दिलं गॉडने? पौल लोकांना काय सांगितलं की मी जे पाहिले ते सत्य ट्रू, ते विश्वास ठेवा. ते लोक विश्वास ठेवत नव्हते, पण ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना जीवन मिळलं सार्वकालिक. आणि ते घडले त्या काळामध्ये. 1:8. पौलकडे किती मोठा अधिकार आहे पाप्र्यांनो. जी सुवार्थ आम्ही तुम्हास सांगितली तिच्याहून निराळी सुवार्थ आम्ही सांगू किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगो तरी तो शापित असो. काय सांगितलंय? पौल म्हणतो तो शापित असतो. खरी गोष्ट आहे की जे लोक सत्य शिक्षण देतात लोक शापित आज पण लोक सत्य शिक्षण देत नाही. लक्षात ठेवा कधी पण.
कारण का देत नाही? त्याकडे सत्य आलंच नाहीये. कारण वाचा योहान 8:32 की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातनं मुक्त करते. लोक अजून मोकळत नाहीये बंधनातनं. ते त्यांच्याच बंधनामध्ये, त्यांच्याच विचारामध्ये, त्यांच्याच मतामध्ये, त्यांच्या संस्थेमध्ये, त्यांच्याच डॉमिनेशन मध्ये अजून ते पण गुरफटलेत, फक्त गुरफटलेत. त्यांना मोकळीकता नाहीये. वचन काय सांगतं? जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं काय आहे? तिथं मोकळीकता आहे, तिथं आझादी, इंडिपेंडेंट आहे. म्हणजे लोकांना आझादी नाहीये. आज आझादी तुम्हाला, मला आझादी आज. कारण देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करत. त्याचप्रमाणे देवाचा आत्मा फार महत्वाचा आहे. पौल का सांगतो गलती 1:8 मध्ये? कारण पौलकडे खरी स्वार्थ होती आणि त्या काळात लोक पौलला विरोध करणारे भरपूर लोक होते. पौल एक असा व्यक्ती होता की पौल लोकांना खरं ज्ञान देणारा व्यक्ती होता. तो खरं शिक्षण देणारा व्यक्ती होता संत पौल. परंतु त्याही काळात लोक पौलला विरोध करणारे लोक होते. यहुदी लोक होते, विरोधी लोक होते, यहोवाला मानणारे होते. पण पौलला माहित आहे यहोवाही येशू ख्रिस्त आहे. पौल त्यांना सांगतो अरे मसिया उठलेला आहे, ख्रिस्त जिवंत. ते म्हणले अरे माणूस कुठं मानत उठतो का परत परत का जिंदगी असती का? लोक त्या टाइमला पौलला विरोध करत होते. म्हणून पौल म्हणतो की जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो किंवा कदाचित चुकून सांगू किंवा वरतून देवदूत बी आला तरी तो शापित असो. कारण पहिला वरतून आला तर तो खाली पडलेला आहे. म्हणून पौल म्हणला की जर परत कोण आला वरतून तरी तो शापित असो. नेहमी लक्षात कधी बी ना सत्य शिक्षण देणं आणि स्वीकारणं हे फार महत्वाचं आहे. कारण योहानाच्या पत्रामध्ये सांगतं ज्याला चांगले करणे कळत असून जो करत नाही त्याला ते काय? पाप आहे, पाप. मग तो व्यक्ती अजून पापाने जीवन जगतोय. चांगले करणे कळत असून तसं तो करत नाही त्याला ते काय? मग तुम्ही विचार करा पण आमच्याजवळ बॅक टू द बायबल आहे आणि बायबल आम्हाला काय सांगतं कसं जीवन पाहिजे, असं जीवन पाहिजे. आम्ही काय देवाला शिकू शकतो का? देवाला मागे टाकू शकतो का नियमशास्त्राबद्दल? नाही. जे गॉडने दिलंय, जे लिहिले तसंच प्रियांनो घडतंय आणि तसंच आम्ही त्याला होय आणि आम्ही म्हटलं पाहिजे. आज माहितीये का शापितपणा काय येतो माहितीये का? कारण देवाच्या वचनामध्ये भेळ मिसळ नाहीये. आज भेळ मिसळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकार येतं वाईट शिक्षणाने. कारण संत पौलच्या टायमाला अशा अनेक लोक शिक्षक होते त्याही काळामध्ये. पण पौलचं शिक्षण हे ट्रूथ होतं प्रियांनो. पौलकडे एवढं ज्ञान होतं की संत पौलने पेत्राला बी खंडन केलं त्या ठिकाणी. पेत्रा यहुदी होता. नाही घाबरला पौल त्या 12 शिष्यांच्या त्या सहवासामध्ये. त्यांनी खंडन केलं बर्नबाला बी स्पष्टपणे शिक्षण देताना की तुम्ही ढोंगी आहात, ढोंग करतात बोले. हे लोक अन्य जाती लोक आहे बोले. तुम्ही या लोकांना का नियमशास्त्र एवढं कळत नाही यहुदी लोकांचं बोले? कारण देव त्यांच्यावर अनुग्रह कृपा करते. आणि तेव्हा ते 12 शिष्यानंतर ऍग्री झाले की नाही बोले पौल बरोबर सांगतोय. आणि विचार करा एवढा मोठा सेवक होता पेत्र, तो देखील म्हणतो पौलच्या शिक्षणाने माझे डोळे उघडले. काय म्हणतो पेत्र? पौलच्या शिक्षणाने माझे डोळे उघडले बोले. मला असत्य कळलं, खरंच पौल सांगतो बोलले. नाही मी यहुदी 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 करत असले बोलले. कारण पौल सुद्धा यहुदी होता, पेत्र यहुदी होता. पण विधर्मी लोकांसाठी प्रभूंनी पौलची निवड केली होती. एक ठिकाणी पौल सांगतोय त्या लोकांना, लोक ऐकत नव्हते यहुदी. कपडे फाडले पौलने एक ठिकाणी, एकदम वैतागला एवढा तो पण वैतागला. संत पौलने कपडे फाडले अंगावरती एकदम. मला आतापासून चाललोय मी विधर्म्यांकडे बोले. कारण विधर्म्यांकडे तारण गेले बोले आता सॅल्वेशन. अनंत प्रभूंनी संत पौलला विधर्मी लोकांमध्ये अन्य जातीमध्ये यूज आणि वापर केला. प्रियाने पेत्र हा यहुदी लोकांसाठी होता आणि विधर्मी लोकांसाठी प्रभूंनी वेगळा अभिषेक केला पौलला. म्हणून पौलकडं जास्त सेवक्या होती, जास्त म्हणजे स्थापना संत पौलनी केल्या. कारण पौलला वेगळा अभिषेक होता, अनॉइंटिंग. 12 शिष्यांकडे होता पण 12 शिष्यांपेक्षाही जबरदस्त अभिषेक होता संत पौलला. म्हणून संत पौलने एक व्यवस्था आणली नव्या करारामध्ये की चर्च कसं पाहिजे,
ख्रिस्ती कुटुंब कसं पाहिजे, मंडळी कशी पाहिजे, सेवक कसा पाहिजे, वडील कसा पाहिजे, पत्नी कशी पाहिजे, पती कसा पाहिजे, मुलं कसे पाहिजे, याजक कसा पाहिजे, कसं ख्रिस्ती कुटुंब पाहिजे, ह्याचं प्रियांनो संपूर्ण मॅप, ह्याचा संपूर्ण आर्टिकल, ह्याचा संपूर्ण मेसेज, ह्याचा संपूर्ण गाभा प्रभूंनी पौलच्या द्वारे, पवित्र आत्मेच्या द्वारे मंडळीला विदित केलं. म्हणून तो पौलला वेगळा अभिषेक होता कधी पण. आणि त्या पौलच्या मेसेज पुढं पेत्र सुद्धा शांत राहत असे. कारण पेत्रने पाहिलं उत्तम असा आत्मा संत पौलला चालवते, होली स्पिरिट. उत्तम असा अभिषेक होता संत पौलला. म्हणून पौल कधी घाबरत नव्हता प्रीचिंग करताना, कधी घाबरत नव्हता कुठल्या गोष्टीला. परंतु काय दुःख, काय संकट, काय यातना, काय मरी, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल. ख्रिस्ताची प्रीती ही पौलला कळली होती. आणि प्रीती हे सगळ्यात मोठं आहे. प्रीती सगळ्यात मोठा दान आहे. अन्य भाषा बोलतात रद्द होतील, भविष्यवाण्या बोलतात, पण बायबल सांगतं सगळ्यात मोठं म्हणजे देव प्रीती आहे. पौलने त्या गोष्टी दिल्या मंडळीला मध्ये. कारण प्रीती सर्व गोष्टीवर झाकण घालते. काय घालते? झाकण काढायला कसं आलं असेल पौलकडं? झाकण तर आमच्या टायमाला आलेले. मग एवढं ज्ञान कसं असेल त्या लोकांना विचार करा, ज्यांनी येणाऱ्या फ्युचरच्या गोष्टी क्लेम केल्या होत्या. पौल म्हणतो प्रीती सर्व गोष्टीवर झाकण घालते. आपण झाकण कधी घालतो? भाजीत काय पडू नये म्हणून आम्ही त्या वस्तू काय ठेवतो? झाकण ठेवतो. का तर घाण कुठली पडू नये म्हणून. प्रियानो, जीवनामध्ये सैतान घाण आणतो, प्रीती घाण साफ करते. म्हणून देव प्रीती आहे. आणि ख्रिस्ताची प्रीतीच प्रियांनो फार महत्वाची. अनेक लोकांना माहित नाही ख्रिस्ताची प्रीती. आता येताना तोच आमचा डिस्कस चालू होते येताना की कित्येक वर्ष लोक पूर्वीच्या ह्याच्यामध्ये पण ख्रिस्ताची प्रीतीच नाहीये. त्यांना देवच नाही कळलाय, अजून येशूच नाही कळलाय. आम्ही कित्येक लोकांना काउन्सिलिंग केले, लोकांना कित्येक मेसेज सांगितले, मेसेज टाकले, अनेकांच्या फेसबुकला टाकले, व्हॉट्सअपला टाकले, लोकांना बोध केलाय, लोकांना कॉल केले, लोकांना सांगितलं कसं जीवन पाहिजे. आम्ही आमचं कर्तव्य केले प्रियांनो. पण त्यांच्यामध्ये प्रीती हे फळ होतच नाही, डेव्हलपमेंट. आणि ते का होत नाही? कर्मठ मन, कर्मठ स्वभाव, तेही जीवन. आणि देवाचं चिंतन हे मरण आहे. आज ते मरणात जीवन जगत आहे. आज त्यांना जीवन नकोय. आज येशूने काय केलं क्रूसवर? येशूने फक्त प्रीतीच केली का? क्रूसवर लढाई केली प्रभूने, थांबा मी तुम्हाला सोडत नाही म्हणून. येशूने क्रूसवर फक्त प्रीती केली. प्रेम 7 शब्द मुखातनं काढले, अभिषिक्त प्रीतीच केली प्रभूने वर स्तंभावर. आणि त्या प्रभूच्या प्रीतीमुळं अख्खं जग आज प्रभूकडे वळते. कारण देव प्रीती आहे. प्रभूची प्रार्थना आम्ही करतो, त्यात काय लिहिलंय? तर तुम्ही तुमच्या आपल्याला क्षमा केली नाही, जो तुमची क्षमा कराल का? देवा माफ कर, देवा माफ कर. अरे पण तू माफ कर ना पहिल्यांदा. देव काय म्हणतो? तू त्याला पहिली क्षमा कर, तर मी तुला क्षमा करेन. प्रेम, क्षमा एक अशी चीज आहे ना की बायबल सांगतं शत्रू देखील तुमच्या संगती समेट करेल. कारण प्रभूचं जे प्रेम आहे ना फार वेगळं आहे प्रियांनो. आगापे लव, निस्वार्थ प्रेम. प्रभूने काय केलं प्रियांनो जगातून? ह्या जगाला प्रभूने प्रेमाने जिंकलं प्रियांनो. कोण काय म्हणले? वाईटाला बरण्याची. तो जो वाईट, तू वाईट आहे, खलास, मी बी न सोडणार, तू बी न सोडणार, खतम. तिसरं महायुद्ध, थर्ड वॉर. समोरच्या व्यक्ती किती खवळू द्या, ती फक्त म्हणा बाबा मी तुला क्षमा केली, तुला देव आशीर्वाद देतो, तुम्ही निघून जावा. होतं काय? देव तुमच्या बाजूला लढतो कधी पण, लक्षात ठेवा. तो व्यक्ती आपला न्याय करून देतो आपल्या मुखात, तो बोलून जातो काय पण निगेटिव्ह घाण बोलून जातो. जजमेंट उतरतो प्रभूचा. तुम्ही क्षमा करताना हा तुमचा खरा विजय, लक्षात ठेवा. कधी पण माफ करता, तुम्ही निघून जाता, काय बोलत नाही. कारण तुम्ही काय केलं तर कशाला तुम्ही त्या लोकांना म्हणणार तुम्ही अपराधी म्हणून? कारण देवाला माहिती आहे की तुम्ही निष्पाप आहात, तुमचं मन चांगले तुमचं अंतःकरण. तुम्ही क्षमा करता, माफ करता, प्रीती करताना तुमचा विजय झाला. लक्षात ठेवा कधी लाईफ मध्ये, नेहमी लक्षात ठेवा. कधी पण मला एक गॉडनी शिकवलं प्रेमामध्ये 25 वर्षामध्ये. कधी पण कुणी काय बोलू, एकच काम करा, देवा तुम्हाला सर्व ठाऊकी. देवाला सर्व ठाऊक असते प्रियांनो की पुढं काय होणार आहे. तर बाबा सांगतं ज्याला त्याला तो आपल्या कर्माने प्रतिफळ देण्यास
प्रत्येकाला प्रतिफळ आहे. आज लक्षात ठेवा, देवातलं श्रम व्यर्थ आज हे करतो हे वेगळं नाहीये, ह्याचं फळ तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. आज तुम्ही वचन ऐकता, हे अमोल फार मोठा वेळ तुम्ही देवाला देताय, हे तुम्हाला भरपाईपूर्वक देणार आहे ब्लेसिंग देऊन. का देवातलं शरण कधी व्यर्थ जात नाही प्रियांनो. बायबलमध्ये सांगतं, जेव्हा तुम्ही देवाच्या बसला सानिध्यामध्ये, देवाला ठाऊक आहे तुमचा वेळ कसा घडून द्यायचा. मी तो अनुभव घेतलाय प्रियांनो. मीला अनुभव घेतला रिक्षा लाईन मध्ये धंदा करताना प्रियांनो. मला अनुभव चांगला आहे की जेव्हा मी गॉडला वेळ समर्पित करतो ना, देव नंतर एवढा वेळ घडून देतो की तुम्हाला कळत पण नाही की पटपट पटपट तुमचं कसं काय प्रभू धंदा पाणी करून देतो, तुम्हाला कळत पण नाही. कारण जेव्हा जायरा मायक्रोवायडर तो पुरवठा करणारा परमेश्वर लक्षात ठेवा. कधी पण आमचा महिना कसा तो आम्ही टेन्शन घेतो, महिना अखेर कसं होईल काय मार्च एंडिंग आहे, पण देव म्हणतो बेटा भिऊ नको, कारण मी काल मी आज मी युगानुसारखा परमेश्वर आहे. देवाच्या खऱ्या लेकरांना कधी कमी पडत नाही. कारण परमेश्वर माझा मेंढपाळ, मला कधी कमी पडणार, कधी कमी नाही. मार्च एंडिंग असो ना, पेंटिंग असो, काही बी असो, ते बँकांसाठी आमच्यासाठी नाहीये. आम्हासाठी परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया हे नेहमी लक्षात ठेवा. कितीही देणं असू द्या. आता एक संकष्टाचं उदाहरण घ्या की एलिशा काय सुद्धा संकष्ट कर्जबाजारी होतं. कारण गेल्या टाइमला बंधूने मला छान एकदम छान बोध केला की एलिशा काळामध्ये संकष्टा तो बी कर्जबाजारी होतो, तो मेला. शेवटी काय केलं, सावकार ते पोरं घेऊन गेला. मग त्या सेविकेने काय केलं, ते एलिशाकडे आले. ती काय म्हणते सेविका की तुमचा संदेष्टा माझा पती मेला विचारा कर्ज पाणी करून. 2 पोरं घेऊन गेला सावकार, बोले तुम्ही काहीतरी करा प्लीज. ती कोणाकडे गेली का, ती अभिषिक्त व्यक्तीकडे आली फक्त मागणी घेऊन की प्लीज पास्टर प्रेयर करा, मला माहिती आहे तुमची प्रार्थना देव ऐकतो कधी पण. तर एलिशा काय म्हणतो, तुझ्याकडं काय. ती म्हणते माझ्याकडं थोडस तेल आहे. तेल म्हणजे अभिषेक, का ते घर अभिषिक्त होतं म्हणून. त्या पती अभिषिक्त व्यक्ती होता म्हणून त्या घरामध्ये थोडस तेल शिल्लक होतं. एलिशा म्हणतो काम कर, सगळ्यांचे भांडे रिकामे घेऊन ये आणि जे तेल आहे तेल तू वतत जा. मित्रांनो, ते सगळे आणलेले घडे भरत गेले तेलाने. एलिशा म्हणतो हे तेल तू विक, कर्ज फेड, मुलं घेऊन सावकारकडनं, आणि जे काय तेल शिल्लक राहील ह्याच्यावर तू आपला बिझनेस कर आणि व्यापार कर. आणि कित्येक वर्ष पर्यंत तिला कमी नाही पडलं. तुम्ही बी तेच करा. आज कर्ज आहे, अडचणी, देणं घेणं, ईएमआय द्यायचा आहे, प्रॉब्लेम आहे, घेऊ नका. कारण तुमच्या पहिले मी घटना घडली आहे बायबलमध्ये, एलिशाच्या काळात घडली आहे. जुन्या काळात ती घटना घडली आहे की एक संदेष्टा होता, तो बी कर्जबाजारी होता. तो मेला विचार पत्नी पोरं मागं ठेवून. पण त्याची पत्नी विश्वासू होती. ती कोणाकडे बी गेली का, ती फक्त संदेष्टाकडेच गेली, ती एलिशाकडे. आणि एलिशा म्हणला मी काय करू तुझ्यासाठी, काय तुझ्याकडं. हो प्रभूच्या दासा, थोडस शिल्लक येतील माझ्या घरामध्ये. काय म्हणले ती, तिकडे पैसे होते का, फक्त काय शिल्लक होतं, तेल म्हणजे अनॉइंटिंग.